महाराज, अक्कासाहेब, आबासाहेब, यशस्वी भव. शिवबा, आमचं काळीज. संभाजीराजे कुठे दिसत नाहीत. त्यांना ठाऊक नव्हतं का आम्ही येणार आहोत ते? अहो तुम्ही येणार हे कोणालाही ठाऊक नव्हतं. आता बघा सगळ्यांची कशी भंबीरी उडते. पण खरंच आज आमच्यासाठी दिवाळी दसरा जणू. तुम्ही आला, सुनबाईंना पाहिलं आणि शिवबांची भेट झाली. चला या या. थांबा आबासाहेब, थांबा. आऊसाहेब, धाकटे आऊसाहेब, या इथे या. सुखी भव. आबासाहेब, लग्नानंतर देवदर्शनास जाणार होतो, परंतु आबासाहेबांचा बंगळुरास त्वरित येण्याचा खलिता आला. त्यामुळे कोणत्याही देवाचं दर्शन घडलं नाही. परंतु आज आई वडिलांना प्रदक्षिणा घालून तेही पूर्ण केलं. मैंने कहा था बाप बेटे को मिलने मत देना, लेकिन मिले. पूना में बंदोबस्त किया तो बंगलोर में मिले. निकम्मे हो दोनों. अलीजा, चुप चुप करो. कुछ काम के नहीं हो. बंगलोर में शिवाजी शाहजी मिले तब ऐसा लगा कि किसी ने बेरहमी से छुरी चलाई हो हमारे सीने पर और हम आह तक नहीं कर पाए. जीजाबाई और सिवा दोनों इतने चालाक हैं कि वो बिना किसी को बताए यहाँ बंगलोर आ भी चुके हैं. जी हाँ अलीजा, कत्ल करने के इरादे से मंदिर की राह पर मेरे आदमी तैनात थे. आते तो कट जाते, पर चकमा देकर कहां गायब हो गए पता ही नहीं चला. इसका मतलब शाहजी हमारी सोच से इतना वाकिफ है कि हम सोचने से पहले वो हमारी चाल जान जाता है. इसलिए तो हमेशा वो हमसे 2 कदम आगे रहता है. अगर वो 2 कदम आगे है तो हमें 4 कदम आगे चलना होगा मुस्तफा खान. खैर जो हुआ सो हुआ, लेकिन फिलहाल तो सब बंगलुरु में है. क्यों ना हमला करके सबको खत्म कर देते हैं अभी इसी वक्त. ये नामुमकिन है अलीजा. क्यों? बंगलोर में शाहजी की भारी फौज खड़ी है. तो अब हम करें क्या मुस्तफा खान? अलीजा, वहां पे नहीं मार सकते, लेकिन यहां तो मार सकते हैं. बीजापुर में नई शादी हुई है. मुबारकबाद देने के बहाने यहां बुलाएंगे. एक बार वो यहां आ जाए तो यहां से उनके जनाजे निकलेंगे. आपकी सोच में दम है मुस्तफा खान. बुलावा भेज दो, सबको एक साथ खत्म कर देंगे. महाराज, शिजा, हे काय? अश्रू आणि वाघिणीच्या डोळ्यात? आम्ही कुठली वाघीण? आम्ही तर पाखरू.
तुमच्या आठवणींच्या पिसाशिवाय काय आहे आमच्याजवळ? शेजा, आम्ही हा डाव केवळ तुमच्या भरोशावर मांडलाय. वणवा पेटवायचा असेल तर स्वतः जळावं लागतं. सागरातून मोती काढायचा असेल तर स्वतः डुबकी घ्यावी लागते, बुडावं लागतं. मग श्वासही कोंडणारच. स्वतःची दौलत उभी करायची असेल तर त्याग हा आलाच. आणि एवढा त्याग, निष्ठा, धैर्य तुमच्याशिवाय आणखी कोणाच जिजा? कबूल आहे महाराज, पण भावनांचा कल्लोळ ऐकत नाही, आपणाशिवाय राहू देत नाही. आपणाशिवाय राहणं म्हणजे श्वासांशिवाय राहणं. शेजा, तुमची घुसमट जाणतो आम्ही, पण मराठी माणसाला जर सुखात ठेवायचं असेल तर आपल्याला दुःख हे आलंच. अंधार भेदायचा असेल तर आपण स्वतः दिवा होऊन जळणं हे आलंच. जिजा, आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या अखंड महाराष्ट्रातील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी एक तो त्या आकाशातील देवघरातल्या वेजा, नाहीतर या शहाजीची शेजा. दादासाहेब, शिवबा, शिवबा, आमचे शिवबा, कसे आहात तुम्ही? आम्ही चांगले आहोत, पण आमच्या दादासाहेबांशिवाय एकटे आहोत. शिवबा? हो दादासाहेब, आम्हाला करमतच नाही हो तुमच्याशिवाय. खूप आठवण येते तुमची. आम्हालाही तुमची खूप आठवण येते शिवबा. या बसा. शिवबा, आम्ही शिकवलेली तलवारबाजी सुरू आहे की नाही? हो तर, आणि आता वेळ प्रसंगी आम्ही खऱ्या शत्रूशी लढतो बरं का. अरे वा, लढायलाच पाहिजे. आणि आता तर तुमचं लग्न झालंय, तुम्ही जाणते झालात. हे काय, तुमचं आत्ताच तर लग्न झालंय आणि अंगावर फक्त कवड्यांची माळ? या कवड्यांच्या माळेसाठी तर आम्ही 12 मावळ फिरलो, रयतेला पाहिलं, त्यांचं दुःख जाणून घेतलं आणि वेळेला त्यांचे उपयोगीही आलं. त्यांच्याकडून प्रेम, विश्वास आणि लोकमान्यता मिळवली. तेव्हा कुठे आऊसाहेबांनी ही कवड्यांची माळ गळ्यात धारण करण्यासाठी दिली. वा शिव, तुम्ही खरंच मोठे झालात. ही घ्या, आमच्या गळ्यातली मोत्यांची माळ घ्या. नको दादासाहेब, आम्हाला ती नको. ती तुमच्याच गळ्यात शोभून दिसते. असं कसं? तुम्ही फर्जंद आबासाहेबांचे पुत्र आहात आणि त्यात तुमचं लग्नही झालंय. पण लग्न झाल्याची एकही खूण तुमच्या अंगावर दिसत नाही. घ्या. नाही दादासाहेब, आमचं लग्न कुठं झालंय अजून? असं कसं म्हणता तुम्ही शिवबा? मग सई वहिनी साहेब कोण आहे? तशी लग्न तर सगळ्यांचीच होतात, आमचंही झालं. पण वीराचं खरं लग्न होतं ते त्याने जिंकलेल्या भूमीशी. ही बघा, वाकी घेतलीये तुमच्यासाठी. छानच आहे हो, आवडली आम्हाला. नक्षीकामही किती नाजूक आहे. बरं, ह्या 2 पैठण्या, ह्या तुमच्यासाठी आणि जयंतीबाईंसाठी. आणि ही जी इरकल आहे ना, ती इरकल. साहेब, अहो किती आणि काय काय खरेदी केली आमच्यासाठी. पण काही उपयोग झाला नाही. हो खरंच, आम्हाला खरंच यायचं होतं. सगळी तयारीही केली होती,
पण ऐनवेळी स्वारींची मोहीम निघाली. पण मग तुम्ही का नाही आलात? किती मज्जा आली. आम्ही उखाणाही घेतला. पण सुनबाईंचा उखाणा ऐकणं हे सुद्धा नशिबात असावं लागतं. का नाही नशिबात? आम्ही आत्ता ऐकू. बघूया आमच्या रुसलेल्या सुनबाई उखाणा घेतायत का. तुम्ही ऐका, तोवर आलो आम्ही आमच्या लेकराला भेटू. वजीर आला, मुझे तो फिक्र हो रही है. किस बात की फिक्र मियां? मतलब शाहजी और उसका जनाना मारा जाएगा ना? यकीनन मारा जाएगा. ये उनकी आखिरी सैर रहेगी. सच? हाँ, जाओ अमीन जाओ. ईद से पहले ईद मनाने की तैयारी शुरू करो. जाओ. इस बार शाहजी नहीं बचेगा. और एक बात सुन लो, पहला वार होगा उसके लड़के सिवा पर. उसे जल्द से जल्द जहन्नुम भेजना चाहिए. जहन्नुम? इतना अच्छा बेटा है, उसे जहन्नुम में जगह नहीं मिलेगी. तो वो क्या कहते हैं उनकी जुबान में, नर्क. नर्क? हाँ, नर्क में जाएगा वो अमीन, नर्क में जाएगा. एक आबा साहेब, शोभा, आबा साहेब, यशस्वी भव. केवढा बदल झालाय तुमच्यात शिवबा. नाही, आम्ही तर आहोत तसेच आहोत आबासाहेब. नाही, या बसा. शिवबा, आम्ही जेव्हा तुम्हाला सोडून गेलो होतो तेव्हा एवढेसे होतात तुम्ही, अजाण, हट्टी. पण आता आमच्या समोर जे शिवबा आहेत ते अत्यंत जबाबदार असे शिवबा आहेत. शिवबा, तुमच्या गळ्यातली ही कवड्यांची माळ तुम्हाला अगदी शोभून दिसते. याचं कारण ठाऊक आहे तुम्हाला? याचं कारण आहे तुमची काबिलियत. काबिलियत आमची नाही आबा, काबिलियत तर तुमची. ही माळ तर तुमचीच आहे. आमचा आहे तो फक्त खांब, जो या माळेखाली आहे. शोभा, आता तुम्हीच ठरवा आबा, ही माळ धारण करण्यालायक आम्ही आहोत की नाही. नक्कीच आहात शोभा. आऊसाहेबांनी तुमची फार कठोर परीक्षा घेतली, जाणून आहोत आम्ही. आबा, आऊ साहेबांनी आमची कठोर परीक्षा घेतली, याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. उलट ही परीक्षा घेण्यामागे त्यांचा फार मोठा हेतू होता. असं? हो, यापुढे आम्ही कधीही बेजबाबदार होणार नाही याची खात्री करून घेतली त्यांनी. आबासाहेब, तुम्ही खूप दूर होता, पण तुमची शिकवण आऊ साहेबांनी आमच्या रोमारोमात भिनवली. आम्हाला स्वातंत्र्याचं स्वप्न पाहायला शिकवलंय आबा. हे छान झालं. पण शोभा, आम्ही मात्र तुम्हाला सोडून निघून गेलो. जाताना साधा निरोप देखील घेतला नाही तुमचा. खूप वेदना दिल्या तुम्हाला, पायात काटे दिले, जखमा दिल्या, न ओसरणारा ताप दिला. इतकं सगळं झालं तरी देखील मागे फिरलो नाही आम्ही. तेच उत्तम केलं. खरा स्वार आपल्या घोड्यास फावण्याचा लगाम लावत नाही, खरे ना.
पण शिवबा, तुम्ही मात्र आमच्यासाठी रानोमाळ भटकलात, खूप धावपळ केलीत. का भटकलो माहिती? का? यासाठी. शिवबा, आज जिंकलात तुम्ही. पण शिवबा, तुम्हाला ठाऊक आहे, आमची खरी शिवपिंड आता हा शिव आहे, शिवाजी, जो सुलतानांचे हलाहल पिऊन पचवण्यासाठी आलाय. आमचा शिवबा. आवडली? हो, खूप आवडली. मग घ्या अजून. अहो नको नको, शिवबाना ठेवा थोडी. अहो ते नेहमीच आमच्या जवळ असतात. आज तुमच्यासाठी बनवली ही आमटी. खरं तर तुम्ही इथे आल्यापासून ही आमटी आम्ही बनवलीच नाही कधी. 3 वर्षानंतर आज का? अहो तुमची आठवण यायची म्हणून. तुम्ही इथे आल्यापासून या आमटीचं पातेलं चुलीवर कधी चढलंच नाही. बघा, तुम्ही एवढं करता आमच्यासाठी, आणि तुम्ही येण्याची खबर आबासाहेबांनी आम्हाला दिलीच नाही. आम्ही चिडलोय त्यांच्यावर. काय राणी साहेब, जेवता जेवता चिरंजीवांनी आमची फोडणी नाही ना दिली? नाही नाही आबासाहेब, आम्ही. आणि काय हो, आम्ही येणार आहोत ह्याची खबर का नाही दिली आमच्या लेकराला? तो तक्रार करेल नाही तर काय? असं बघा, इतके दिवस चांगले होते, पण आईच्या पदराखाली लगेच बदलले. किती दिवसांनी आपण सगळे एकत्र आलो ना. खरंय, पण शिवबा, लोकांना जर एकत्र आणायचं असेल तर आपल्याला विखरावं लागेल. म्हणजे? सह्याद्रीच्या कडेकपारी तुम्ही जे काम सुरू केलंय ते तसंच सुरू ठेवा. शिवबा, सामान्य माणसांना आपलंसं करा, त्यांना सन्मानाने जगायला शिकवा, तरच ते गुलामगिरीच्या विरोधात पेटून उठतील. एक साधी लोखंडी पहार, पण ती काढायचं सुद्धा कोणाच्या धैर्य नाही. पण तुम्ही आदिलशाहीचा विरोध पत्करून हे कार्य केल्यात, आम्हाला खूप आनंद झाला. खरं म्हणजे सोन्याचा नांगर हे तर मोठं बंडच होतं. तुम्ही गुलामगिरीवरच नांगर फिरवलात. आम्ही थेट कौतुक करू शकत नाही, पण काळजी नसावी, आम्ही सदैव तुमच्याच बाजूने आहोत. महाराज, विजापूरवरून बादशाह आदिलशाह यांचा खलीत आहे. विजापूरहून? या तुम्ही. आदिलशाही दरबारात आपल्या सगळ्यांना हजर राहण्याचा हुकूम आलाय. हुकूम? आम्हाला? होय, कारण बादशाह आपल्याला चाकरच समजतो. आपली पुणे सुपेची जी जहागीर आहे ती आदिलशाहीच्या हद्दीत येते, आणि म्हणूनच जावं लागेल. महाराज साहेब, जावं लागेलच का? होय राणी साहेब, एक तर आम्ही फर्जंद आहोत, आणि दुसरी गोष्ट, आत्ताच शिवबाराजांचं लग्न झालंय, कदाचित मुबारकबाद द्यायची असेल. माफी असावी आबासाहेब, फरमान आहे हे, आणि हे फरमान आम्हाला मंजूर नाही. आम्ही इथे आमच्या आबासाहेबांना भेटायला आलो, त्या बादशहाला मुजरा करायला नाही. आदिलशाही दरबाराचा अपमान बादशहाला सहन होणार नाही.
जावं तर लागेलच शिवबा. आम्हाला ते शक्य होणार नाही. आज्ञा द्या. शिवबा, शिवबा. अहो शिवबा, ऐका ऐका तरी शिवबा. नाही दादासाहेब, आम्ही एवढं ऐकणार नाही. शिवबा, त्या पाठशाला भेटायला आम्ही जाणार नाही. जावं तर लागेलच शिवबा. ऐका ना आबासाहेब, आम्हाला खरंच आग्रह करू नका. शिवबा, बादशहानं बोलावून सुद्धा जर तुम्ही विजापूरला गेला नाहीत तर संशयाचा सुरमा विजापूरच्या रस्तोरस्ती उडवला जाईल. आपल्या विरुद्ध गैरसमजाच्या पखाली बादशहांच्या हमामखान्यात ओतल्या जातील. आम्ही कधी एकदा फसतो आहोत याचीच वाट बघतोय हितशत्रू आमचा. मान्य आम्हाला आबासाहेब, सगळं होईल. तुम्ही गेला नाहीत तर, आमचे दादासाहेब गेले नाहीत तर आम्ही कोणत्याचे? ना सरदार ना मनसबदार. शिवबा, तुम्ही सरदार मनसबदार नसला तरी आमचे पुत्र आहात आणि तेवढं एक कारण पुरेसं आहे. शिवाय बादशाह तुम्हाला ओळखतो, त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल. आऊसाहेब, तुम्ही तरी सांगा आबासाहेबांना. त्यांना काहीही सांगायला लावू नका. आम्ही जितकं सांगतोय तितकं करा. गोष्ट छोटी आहे, विनाकारण ती मोठी करू नका. तयारीला लागा. चला. काय करणार विजापुरात जाऊन? ज्यांनी आमच्या आई वडिलांची ताटातूट केली त्यांना भेटावं आम्ही. ज्यांनी आमच्या बालपणी आमच्या आबासाहेबांना हद्दपारीची शिक्षा भोगायला लावली त्यांना भेटावं आम्ही. नको, नाही आबासाहेब, आम्हाला सगळं सांगा पण हे नको. शिवबा, आऊसाहेब, अहो तुम्ही तरी सांगा आबासाहेबांना. आम्ही आमच्या देवाच्या जत्रेला आलोय. त्या वेताळाच्या झुंडीत गुलाल उधळायला का सांगताय आम्हाला? बादशहाला वेताळ म्हणू नका शिवबा. वेताळ बरा आबासाहेब, पण बादशाह नको. अहो माणसात माणूस ठेवला नाही त्यांनी. कित्येक वाडे हुडे खणून काढले, कित्येक जण निसंतान केले, आया बायांनी हंबरडे फोडले, कित्येक जणांना बंदी केले, नांती गावं ओसाड झाली. याला कोण जबाबदार आबासाहेब? तो बादशाहच ना. मग अशा बादशाहच्या दरबारात जायचं आम्ही? शिवबा, राजकारण लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणताय त्या बदलासाठी तुमचे आबासाहेब रात्रीचा दिवस करतायत ना? हो, आमचे आबासाहेब बदलतीलही. पण त्या सुलतानांनी आपली देवळं फोडली, कळस फोडले. ते कसं उभं राहणार? आबासाहेब, आऊसाहेब आम्हाला सांगतात विजयनगराबद्दल. दुसरा स्वर्ग होता तो भूतळावरचा. पण काय झालं? क्षणार्धात होळी. कालचा स्वर्ग आजचं स्मशान झालं. धारदार पात्यानं राजा रामरायांचं मस्तक उडवलं. तोही विश्वासघातच होता आबासाहेब. आणि देवगिरीचंही तेच केलं. कित्येकांच्या कत्तली केल्या. काहीच शिल्लक राहिलं नाही. आणि जे काही शिल्लक राहिलं त्याला गुलामीचे कोंब आले. आले ना आबासाहेब. मग या सगळ्या दुःखास कारणीभूत कोण? तो बादशहाच ना. आम्हाला त्यांची हाजी हाजी करण्यात काहीच स्वारस्य नाही.
विजापूर हा आमचा विषय नाही. आज्ञा. गेले. इतक्या पोटतिडकीनं बोललो आम्ही, समजावण्याचा प्रयत्न केला, पण नाही, हे कोणाचं ऐकूनच घेत नाहीत. त्यांना जो वैयक्तिक त्रास झालाय त्यामुळे ते एवढे चिडखोर बनलेत. मान्य आहे आम्हाला, परंतु दस्तूर खुद्द बादशाहनं पाठवलेलं निमंत्रण जर आपण ठोकरलं तर विजापूर दरबाराला आपण आयतं कोलीत दिल्यासारखं होईल. आणि या कोलितांनी पुढे जाऊन कुठे कुठे किती किती आगी लागू शकतील हे सांगता येणं मुश्किल. आम्ही समजावू त्यांना. कसे समजावणार आहात तुम्ही? हे तर ठामपणे नाही म्हणून गेलेत. आम्ही प्रयत्न तरी करू. करा प्रयत्न. आणखीन एक, त्यांना ही एक गोष्ट सांगा, इतक्या प्रखरपणे विरोध करण्या इतके बलवान आपण अजून तरी झालेलो नाही. जरा संयमानं घ्या म्हणावं. आता बादशाहला जबाब द्यावा लागेल, आम्ही येणार का नाही. महाराज तुम्ही जबाब द्या. दरबारात हजर राहण्यासाठी आम्ही सहकुटुंब येतोय म्हणून. मुस्तफा खान, मतलब बादशाह पे दिल कुर्बान. अब तक हमारा शाही फरमान तो पहुंच गया होगा शाहजी तक, है ना? जी आलीजा, वो निकलने की तैयारी कर रहा होगा. क्या आपको लगता है कि वो यकीनन आएगा? जी आलीजा. और उसका बेटा, वो क्या नाम है उसका? कोई अच्छा सा नाम है? सिवा. सिवा कैसा है वो? कैसा दिखता है? हमारी आंखें उसे देखने के लिए बेसब्र है. कैसा होगा वो लड़का जो हमारी पुहार उखाड़ कर फेंकता है, सोने का हल चलाता है? आएगा ना वो? आप फिक्र ना करें आलीजा, वो जरूर आएगा. मां बदौलत शाहजी के बेटे सिवा की शादी से बहुत खुश है और इसलिए आपको ये शाही न्योता है, ऐसा लिख के भेजा है मैंने. और आपका न्योता किसी भी सिपह सालार के लिए बहुत ही फक्र की बात है. वो आएगा, जरूर आएगा. बेचारा सोच रहा होगा बादशाह सल्तनत हीरे मोती देंगे, जवाहिरों की खैरात करेंगे, लेकिन उसे क्या पता, दरबार पहुंचने से पहले ही वो आसमान में पहुंच जाएगा. शाहजी राजे, जीजाबाई, उनके 2 बेटे, उनके लिए जिंदगी का वो आखिरी दिन होगा. मुरार पंत की तरह. बिल्कुल. जुबा भी काट सकते हैं और बीजापुर की गली गली से जुलूस भी. मतलब हमारी मुसीबत हमेशा हमेशा के लिए खत्म हो जाएगी. जी आलीजा, वो दरबार तक पहुंच भी नहीं पाएगा, बीच रास्ते में ही मारा जाएगा. सब इंतजाम किया है हमने. बहुत अच्छे. लेकिन मुस्तफा खान, हम अपनी आंखों से देखना चाहते हैं कि क्या तैयारी आपने की है, क्योंकि यही एक सुनहरा मौका होगा हमारे पास जब हम उस पहाड़ी चूहे को और उसके बच्चों को खत्म कर सकते हैं. और याद रहे मुस्तफा खान, इस बार कोई भी गलती नहीं होनी चाहिए. इसलिए बताओ कि क्या इंतजाम किया है आपने? आलीजा, आप खुद आपकी आंखों से देख लीजिए. शिवबा, आऊ, आमची समजूत काढायला तर आला नाहीत ना तुम्ही? आतापर्यंत आम्ही तुमची कधी समजूत काढलीये का? तशी वेळ तुम्ही कुठे आणून दिलीत आमच्यावर? हो ना. मग सांगा ना आबासाहेबांना, खूप आग्रह करतायत हो ते आम्हाला.
आबासाहेब आग्रह करतायत म्हणून जायला हवं हे आम्हालाही पटत नाही. पण आपल्याला काही मिळणार असेल तर आपण तिथे जायला नको का? म्हणजे जसे एका निष्णात धनुर्धाराच्या भात्यात एक एक नामचीन बाण असतात, तसे एक एक अनुभवाचे बाण उद्याच्या राजाच्या भात्यात असायला नकोत का? पाहिजे तर. आणि मग ते फक्त 12 मावळात मिळतील असं वाटतं का तुम्हाला? मतलब आम्हाला सांगा, आपला शत्रू कोण? आदिलशाह. मग उद्याचं आपलं युद्ध त्याच्याबरोबर असणार, बरोबर ना? बरोबर. आम्हाला सांगा, तुम्हाला आदिलशहाबद्दल काय माहिती? अमीन. असे 1000 अमीन एकत्र केल्यानंतर एक बादशाह तयार होईल. मग तो बादशाह कसा दिसतो, कुठे राहतो, कुठे उठतो बसतो, त्याचा दरबार कसा, त्याची सल्तनत कशी हे बघायला नको? त्याच्याकडचे हत्ती, घोडे, तिथले सैनिक, त्या सैनिकांची शिस्त ही बघायला नको का शिवबा? ज्या तोफेने विजयनगरचं साम्राज्य बेचिराख केलं, ती मुलुख मैदान तोफ कोणत्या बुरुजावर आहे? तिथले ते नोकर चाकर, सरदार, अमीन उमराव, त्यांचे जासूस, त्याची ती हवेली, त्या हवेली भोवतीचे ते खंदक आणि त्या खंदकातल्या अजस्त्र मगरी. शिवबा, तुम्ही हे सगळं बघायला हवं. विजापुरातील ती उंच उंच मिनारं, त्याच्यावरचे ते प्रचंड गोल घुमट, 4 पुरुष उंच तटबंदी, आपल्या अजस्त्र पाठीवर अंबारी ठेवून दरवाजातून ये जा करणारे ते प्रचंड हत्ती, हे सगळं तुम्ही बघायला हवं शिवबा. कधी बघणार तो मक्का दरवाजा, कधी बघणार जुमा मशीद, कधी बघणार बादशाह महल, गगन महल, शाही महल. शिवबा, हे सगळं तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही हे सगळं बघा शिवबा. आज त्याच्याकडे 2 लाख घोडा आहे आणि आपल्याकडे पुण्यात 100 घोडा असला तरी खूप झालं. आपली लढाई कोणाशी आहे आणि ती कशी लढायची ह्याचे जर आराखडे बांधायचे असतील तर तुम्ही चला, नाहीतर तुम्ही इथे आराम करा. फार तर आम्ही तुमच्या तब्येतीची वजह पुढे करू. नाही नाही, आम्ही तयार आहोत. येऊ आम्ही, असं सांगा आबासाहेबांना. ये देखिए आलिजा, ये है बेंगलुरु और ये है हमारा बीजापुर. शाहजी इस रास्ते से ऐसा आएगा. कितना वक्त लगेगा? मेरे ख्याल से 2 दिन लगेंगे. 2 दिन? मुस्तफा खान शाहजी है, वो बिना रुके भी आ सकता है. रुकेगा, अलीजा जरूर रुकेगा. इस बार वो अकेला नहीं है, पूरा कबीला है उसके साथ. बेगम जीजाबाई है, दोनों बेटे हैं. रुकेगा, आराम करेगा और अचानक सही मौका ताक कर ये कासम खान अपने साथियों के साथ उन पर हमला करेगा. लेकिन मुस्तफा खान, क्या आपको यकीन है कि यह काम तमाम करेगा? आलिजा, ये कासम खान है, बखूबी कत्ल करना इसकी पहचान है. बड़े ही बेरहमी से मारता है ये. अमीन के बारे में भी यही कहा था आपने मुस्तफा खान. इसलिए कहता हूं, बोलने से पहले थोड़ा सोचिए. ये शाहजी है, बहुत चालाक है, किसी भी चाल में नहीं फंसता. मुस्तफा खान, मतलब बादशाह पे दिल कुर्बान. आलिजा, सल्तनत के फितूर खान जहां खान को किसने मारा था गगन महल के सामने? खान जहां खान के टुकड़े टुकड़े किसने किए थे? ये वही कासम खान है. इसे कोप्पल के किले से इसी काम को अंजाम देने के लिए बुलाया गया है. मुस्तफा खान, आप वजीर सल्तनत तो है, लेकिन उससे भी कई ज्यादा हिकमत अमली है. हुजूर आला, आप फिक्र ना कीजिए.
आज तक उनके हर काम को उन्होंने अंजाम तक पहुंचाया है। आप बेफिक्र रहे आलिजा, शाहाजी मारा जाएगा और ऐसा लगेगा किसी लुटेरे ने उसे मार दिया है। हम पर शक नहीं होगा। हे काय? निघायची तयारी? याचा अर्थ उद्या सकाळी विजापुरास निघायचे आहे. शिवबा यायला तयार झाले. काय? शिवबा यायला तयार झाले? हो, आणि एवढंच नाही तर त्यांचा घोडा आपल्या पुढे असणार आहे. हा, कमाल आहे. म्हणजे आम्ही त्यांची इतकी समजूत काढली पण जुमानला नाही त्याने आम्हाला. आणि तुमचं मात्र लगेच ऐकलं. ऐकलं त्यांनी. राणे साहेब, अशी काय जादू केलीत तुम्ही? आम्ही काही जादू वगैरे केली नाही. अहो, पण मग इतक्या ठामपणे नाही म्हणणारे शिवबा तयार कसे झाले? काय केलंत काय तुम्ही? आम्ही फक्त तुमचं म्हणणं आमच्या पद्धतीने त्यांना सांगितलं इतकंच. असं म्हणजे नक्की काय सांगितलं? आम्ही त्यांना सांगितलं की ज्याच्याशी आपल्याला लढायचंय त्याला बघण्याची संधी पुन्हा मिळणार नाही हे त्यांना सांगितलं आणि झाले ते लगेच तयार. वाह, म्हणजे शिवबांना काय सांगायचं, कसं सांगायचं हे पक्क ठाऊक आहे तर तुम्हाला? हो, महाराज आमचं अख्खं जग शिवबा ह्या 3 अक्षराने व्यापून टाकलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शिवबा शिवबा आणि फक्त शिवबा. त्यामुळे त्यांचं ते रुसणं हसणं हे सारखं आमच्या अंगाखांद्यावर खेळतं असतं. सहानुभूतीच्या गारव्यापेक्षा अनुभूतीचं तेजच त्यांना आवडतं हे आम्ही ओळखून आहोत. आणि याची प्रचिती देखील येते. महाराज, आम्ही त्यांना फक्त रामायणातल्या आणि कौरव पांडवांच्या गोष्टी नाही सांगितल्या. आम्ही त्यांना सांगितलंय बाबर, आम्ही सांगितलंय तुघलक, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आम्ही त्यांना सांगितलंय. जेजा, यातनं एक मात्र झालं. हा न्याय अन्यायाचा संघर्ष त्यांना सांगताना आम्ही त्यांचं बालपण जाळून टाकलं, त्यांचं स्वप्नाळू पण जाळून टाकलं, त्यांच्या रम्यपणाची राख केली. पण या राखेतून निघणाऱ्या ज्वाळा मात्र काही संपत नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्यातला खोटेपणा, लोभ, हव्यास हा सगळा नष्ट झालाय. संघर्षाची एक ठिणगी जर पुढे केली ना तर शिवबा ओंजळ पुढे करतात. आताही आम्ही त्यांना बादशाही संघर्षाची ठिणगी पुढे केली. आता शिवबा आनंदाने विजापुरास येतील. शाबास. कासम खान, ध्यान से देखो शाहजी कौन से रास्ते से आ रहा है। जी हुजूर, देख लिया। अब यह तुम्हें तय करना है कहां पर उसे पकड़ना है और कहां पर हमला बोलना है। जी हुजूर, शाहजी विजापुर से 20 कोस दूर जब होगा तब जरूर वो आराम के लिए रुकेगा। जैसे आराम करने रुकेगा हमला बोल देना। वो आप हम पे छोड़ दीजिए, पर हम उन्हें पहचानेंगे कैसे? ये रहा उनका हुलिया, ये शाहजी, ये उसकी बेगम जीजाबाई, ये उसका बड़ा बेटा संभाजी, और ये सिवा। कोई नहीं बचना चाहिए, सब खत्म होने चाहिए। सब मरेंगे हुजूर, आप इनाम तैयार रखना। ध्यान से देखो, ठीक से याद रखना,
एक बार किसी का चेहरा देख लिया तो कासम खान जिंदगी भर नहीं भूलता। लेकिन याद रहे, इस काम में थोड़ी भी गड़बड़ी हुई या आप काम को अंजाम नहीं दे पाए तो हम ये देखेंगे कि आप में से कोई भी जिंदा नहीं बचेगा। आपका हुक्म सर आंखों पे बादशाह सलामत। कासम खान का वादा है, काम फतेह करके लौटेंगे, बख्शिश ही लेंगे आपसे। जितना मांगोगे उससे दुगना मिलेगा। लेकिन हम शाहजी राजे, उनकी बेगम जीजाबाई और उनके 2 बेटे शिवा और संभा, इनके कटे हुए सर देखने के लिए बेताब है। आऊसाहेब, आम्ही तयार आहोत। तुमचं आवरलं? हो हो, ह्या 2-3 गोष्टी संदुकीत भरल्या ना की शिवबा, अहो तुम्ही तर सर्वांच्या आधी तयार झालात, काही खास वजह? काल तुम्ही आम्हाला खूप काही गोष्टी समजावून सांगितल्या। दादासाहेबांनीही खूप वेगळी माहिती दिली विजापुराबद्दल। मग आम्ही ठरवलंच, विजापुरात जायचं आणि विजापूर पाहायचंच। शाबास, आम्ही सांगितलेलं लक्षात ठेवा, तेवढं बघा। तुम्ही सांगितलं त्याही पेक्षा जास्त बघण्यासारखं आहे विजापुरात। गोरगरिबांच्या कष्टाचा दाम वाड्या हवेलींच्या पायात घालून मजले कसे उठवले ते पाहायचे आम्हाला। वसुलीच्या नावाखाली लुबाडून आणलेल्या दामातून मोठमोठे महाल कसे बांधले ते पाहायचे आम्हाला। शेतकऱ्यांच्या अंगावरचं कापड ओरबाडून मखमली पोशाखातले अमीर उमराव सुद्धा पाहायचेत आम्हाला। शिवबा, पळवून आणलेली राधा रुक्मिणी सखू कुठे दिसते का ते पाहायचंय आम्हाला। बघा, जरूर बघा, परंतु आपण इथे शाही मेहमान म्हणून आहोत हे लक्षात ठेवा। तुमचे आबासाहेब इथे फर्जंद म्हणून वावरतात। आदिलशाही दरबारात त्यांचा मान मराठब राखला जातो हे लक्षात असू दे। कल्पना आहे आम्हाला। त्यांच्या नावाला साजेसं असं वागलं जावं, अदब राखली जावी, मर्यादा सोडू नये, एवढं लक्षात असू द्या। परंतु आऊसाहेब, अंतिमतः आपला शत्रू बादशहाच आहे, परंतु आत्ता त्याच्याशी आपल्याला सलगीनी वागायला हवं। ते विजापूर आहे, तिथे अन्याय दिसेल, अत्याचार दिसेल, परंतु आपण एकेरीवर येऊ नये आणि ह्याची कुठे चर्चाही घडू नये। तुमच्या आबासाहेबांवर जळणारी खूप माणसं आहेत, पटापटा भडकतात, त्यांना एक संधी हवीच असते आणि मग तुमच्या आबासाहेबांच्या पुढच्या नियोजनाला लगाम लागेल, तेव्हा सबुरी महत्वाची। आपल्याला काय करायचंय, भात्यात बाण भरून घ्यायचे आहेत। शाबास। बहुत खूब। इसका मतलब शिकार खुद अपने पैरों पे चलकर जाल में फंस रही है। जी हाँ अलीजा, इस बार जाल ऐसा बिछाया है जिससे बचने की कोई उम्मीद नहीं है। शाहजी के साथ उसका जनाना है, दिन भर सवारी करके आज वो थक जाएंगे। थके हुए शामियाना लगाकर आराम फरमा रहे होंगे, तभी कासम खान और उसके हमलावर उन्हें काट देंगे। शाहजी और उसके खानदान को नींद में ही खत्म कर देंगे, मुंह से उफ तक नहीं निकाल पाएंगे। लेकिन मुस्तफा खान, हमें आपसे एक शिकायत है। शाहजी को बड़ी सस्ती मौत दे रहे हैं आप। सस्ती हमारे लिए, महंगी उनके लिए।
शाहजी के खानदान का नामो निशान मिटा दिया जाएगा आज। सीवा और जीजाबाई के आने वाले कल को खत्म कर दिया जाएगा आज। आदिल शाही सल्तनत महफूज रहेगी। फिर दख्खन में नजर उठाकर देखने वाला कोई भी नहीं रहेगा अलीजा। बहुत खूब। इसी सुनहरी घड़ी का हमें इंतजार था मुस्तफा खान। जीजाबाई और शिवाजी की वजह से बहुत तकलीफें उठाई है हमने। आज वो कांटे दूर हो जाएंगे। मुद्दतों बाद किसी के आने का इंतजार है। आने का नहीं मुस्तफा खान, जाने का। मौत की मनहूस खबर कभी भी बीजापुर की तरफ दौड़ती आ रही दिखेगी। हमें इंतजार होगा। ऐसी बेहतरीन खबरें सुनना बादशाह की खुशकिस्मती होती है। आम्ही काय म्हणत होतो? बोला. नाही, काय नाही. लवकर परत या. आम्ही वाट पाहू आपली. तुकाराणी साहेब, आम्ही आज पहिल्यांदा का जातो आहोत विजापुरास? आमचा एक पाय विजापुरात आणि दुसरा पाय रणांगणात. आमच्या नजरेखालचं आहे विजापूर. ते झालं खरं, पण बादशाह वजीर यांची थोरल्या राणीसाहेबांवर खफा मर्जी आहे. पुण्याची पहार उपटल्यापासून. आणि एवढंच नाही तर निंबाळकरांचा रिश्ताही त्यांना मान्य नव्हता. खरं आहे ते. मग आता त्याच लग्नास मुबारकबाद देण्यासाठी बादशाह बोलवतो कुटुंब कबिल्यासह. म्हणून मनात थोडी शंका येते. असं काहीही मनात आणू नका. लखोजी राजांची दुर्घटनाही आपणास याद असेलच. तेही असेच बेफिकीर होते. आम्ही काळजी घेऊ, सावध राहू. तुम्ही सावध असताच नेहमी, परंतु आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नात जाण्यास आडकाठी केली त्यांनी. याचा अर्थ एकच, बादशहाचा दिल साफ नाही. आणि म्हणूनच एक गोष्ट वाटते. बोला. थोरल्या राणीसाहेबांना आणि शिवबांना घेऊन जाऊ नये. तब्येतीचे कारण सांगावे. या असल्या सबबी सांगणाऱ्यातले आम्ही नाही. सबब ही पळवाट मानतो आम्ही. त्यापेक्षा थेट तोंडावर नकार देऊ. महाराज, येतो आम्ही. सब तैयार हो? जी सब तैयार है। बिल्कुल होशियार रहना। शाहजी राजा बहुत तेज दिमाग इंसान है। अगर गलती हुई तो मार पटक देगा। नहीं सरदार, काय भी गलती होणार नाही. उनकी जुबान बोलते हो। एक शाबाश। अब ये देखो, ठीक से देखो, देखो। इन सबको मारना है और गोश्त चील कौओं को खिलाना है।
से थांबा. राणी साहेब, काय झालं? हे ठिकाण कसं वाटतंय? उत्तम आहे. इथे जवळच एक तळा देखील आहे. रस्त्यावर यात्रेकरूंसाठी राजाराम रायांनी बारव देखील बांधली. तिथलं पाणी स्वच्छ आणि गोडही. मग इथेच थांबूया का? ठीक. मेण्यात बसून आपण देखील थकला असाल. नाही, तसं नाही. पण मेणा वाहणाऱ्या या भोईदादांनाही विश्रांती घ्यायला हवी ना. होय, नक्कीच. त्यांची विश्रांती महत्वाची. आबासाहेब, थांबायचंय? होय. हे ठिकाण सर्वतोपरी योग्य वाटतंय. थोडासा आराम करू आणि मग पुढे निघू. ठीक आहे. काय झालं? काय नाही महाराज, तंबू टोकताना लोखंडी मेघ दगडावर पडली. ठीक. असं वाटतंय असंच झोपी जावं. आबासाहेब, खरं सांगू किती बरं वाटतंय. अर्थात संभाजीराजे. अहो, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला मिळणं ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. जाणवतंय. शिवबा, तुम्हाला तर हे सुख रोज लाभत असेल ना? खरंच शिवबा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आऊसाहेब तुमच्या सोबत सदैव आहे. भाग्यवान तर तुम्ही आहात. तुम्ही सदैव वडिलांच्या सहवासात राहिलात. वडिलांचा सहवास जणू अमृताचा पाऊस. हो ना हो? खरंय. वडिलांच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. एक वेळ वृक्ष पानाचा फुलाचा त्याग करेल, पण वडील आपल्या मुलांसाठी जिव्हाळा, माया, स्नेह कधी सोडणार नाही. हो ना? आता आम्हाला कसं ठाऊक ते? आम्ही तर महाराज आहोत ना. तेही खरंच. आम्ही सांगू? आऊ आमच्यासाठी आई आणि वडील झाल्या. आणि तुम्ही तिकडे दादासाहेबांच्या आई आणि वडील झाला. गेल्या कित्येक वर्षात आपण असं एकत्र हसत खेळत वेळ घालवलाच नाही ना. त्या निमित्ताने आपल्याला संधी मिळाली.
महाराज तुम्हाला तुमच्या भेटायला आले. इकडे? विसर्जनाची वेळ असं म्हटलं तरी भेटायचं म्हणतात. ठीक, पाठवा त्याला. धन्य झालो, धन्य झालो. धन्य झालो महाराज, धन्य झालो. उठा, उठा. कोण आहात तुम्ही? आम्ही यात्रे करू. आई यल्लमाईच्या दर्शनाला गेलो होतो. बदामी जवळ गाव आहे आमचं. आई अल्लामानीच तुम्हाला पाठवलंय. आमच्यावर दया करा. काय अडचण काय आहे तुमची? अडचण काय एकच आहे का महाराज? त्या मुस्तफा खाननं जगणं हराम केलंय आमचं. लगान मनमानी लावतो, पोरं सर्व पोरी बाळीसनी बाजारात उभं करतो. या माऊलीचं तर केवढं नाव. सोन्याचं हल चालवलं यांनी. आमच्या गावात बी तसं करा. त्यापायी ते आदिलशहाला अद्दल घडवा. ठीक, आम्ही बादशहाच्या दरबारी जातो आहोत कुर्निसात करायला. तुमच्याविषयी त्यांच्याशी नक्की बोलू. लय उपकार होतील. म्या काय करतो, म्या गावातल्या जाणकारांना बोलावतो. आजची रात्र थांबणार ना तुम्ही इथं? नाही. अहो थांबा की. हे बघा, प्रवास लांबचा आहे. आज रात्री मुक्काम नाही करता येणार. बरं ठीक आहे, आम्ही येतो मग. तुम्ही करा आराम. थांबा. सौंदत्तीला गेला होतात ना, मग तिथल्या देवीचा प्रसाद द्या ना. प्रसाद म्हणजे प्रसाद नसेल तर मग आम्ही दिलेला प्रसाद खा. अहो आता आम्ही जेवायला घेणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत घ्या. फक्त तो आई भवानीचा प्रसाद मानून घ्या. वय वय वय. या खुदा. अली खान, आपली जुबान नाही, त्यांची जुबान. मला वाटलं पहिचानलं त्यांनी. पहिचानलं नाही, उलट जेवायला बोलावलं. आपली किस्मत चांगली आहे. आता आखरी डाव. हे बघा, या शहाजीराजे याला तू मारायचं. मौका मिळाला तलवार आरपार करायची. जी सरदार. हो संभाजी. जी सरदार. याला तू मारायचं. गर्दन उडव याची. जी सरदार. त्यांचं जेवण झालं किती आराम करतील आणि सूर्याची ताप कमी झाली की निघतील. तेव्हा आपल्याला हे करायचंय आणि विजापूरला खुश खबर द्यायची आहे. जी सरदार. आणि हो लडका शिवाजी, याला मी साफ करते. कुछ शंका कुछ वहम नाही सरदार. बहुत खूब. शिवबा, दमलात तुम्ही. जेवण होईपर्यंत आराम करून घ्या. किती वेळ लागेल?
एखाद दुसरी घटका, तोपर्यंत पडा तुम्ही. आम्हाला भूक लागली. असं तुम्ही थांबा, आम्ही तुमच्यासाठी खजूर घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही आराम करा. आलोच.